आगामी बिहार निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी। 122 विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचं जागा वाटप जाहीर। भाजपा आणि जदयू प्रत्येकी 101 जागा लढवणार। लोजपाला 29 तर रालोमो आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा लढवणार प्रत्येकी 6 जागा। भारत दौऱ्यावर आलेल्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आज नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन करणार चर्चा। शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यासाठी देशभरात आज विकसित भारत बिल्डथॉन या हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन। सुमारे 5 कोटी विद्यार्थी होणार सहभागी। विविध प्रकारच्या वाहतुकीद्वारे अखंड आणि कार्यक्षम कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी बृहत योजनेला आज 4 वर्ष पूर्ण। गाझा शांतता कराराविषयी इजिप्तमध्ये आज होणाऱ्या शिखर परिषदेला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक जागतिक नेते राहणार उपस्थित। राज्यमंत्री कीर्तिवर्धन करणार भारताचं प्रतिनिधित्व। IRCTC घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह 14 आरोपींविरोधात राऊज एव्हेन्यू न्यायालयाकडून आरोप निश्चित। राज्यातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना मिळालं आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन। श्रीवर्धन, नागाव, पर्णका, गुहागर आणि लाडघर समुद्र किनाऱ्यांचा समावेश। दिल्ली इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची दुसऱ्या डावात भक्कम सुरुवात। अद्यापही 41 धावांनी पिछाडीवर। महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात। एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाच्या 5000 धावा पूर्ण। ही कामगिरी करणारी जगातली 5वी तर देशातली 2री महिला। आणि राज्यात 15 ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज। शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं पाऊस वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन।